नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नात्यातील मुलीची बदनामी करणे आले अंगलट, चिडलेल्या आतिशने केले मित्राचे काम तमाम. ही घटना पुणे येथील आंबेडकर नगर मार्केट यार्ड परिसरात बसवराज गजंत्रे वय वर्ष 26 आणि आतिश शिरसाट वय वर्ष 24 हे दोन तरुण राहत होते. ते दोघे त्या परिसरात बऱ्याच दिवसापासून राहत होते. तसेच ते दोघे एकमेकांचे चांगले मित्रही होते. त्या दोघांना दारूचे व्यसन होते. ते दोघेही एकमेकांच्या घरी येत जात असायचे. बसवराज हा कचरा वेचण्याचे काम करत होता. त्याला त्यामधून बऱ्यापैकी पैसेही मिळत असायचे आणि संध्याकाळी दोघेही मित्र दारू पिण्यासाठी ठराविक ठिकाणी भेटायचे. त्यामध्ये दारू पिल्यानंतर काहीतरी विषयावर त्यांची चर्चा चालायची. तसेच बसवराज हा दारू पिल्यानंतर फालतू बडबड करत असायचा. कधीकधी तो दारू पिल्यावर आतिशच्या नात्यामधील एका मुलीबद्दल अपशब्द वापरून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे काम करायचा. त्यामुळे वस्तीमध्ये तेथील लोकांमध्ये आतिशच्या त्या पाहुण्या मुलीच्या चारित्र्याविषयी चर्चा होऊ लागली होती. ही गोष्ट आतिशच्या कानावर आली होती. त्याला खूप वाईट वाटले होते की बसवराज आपल्यासोबत राहतो, खातो पितो, आपल्या घरी येतो आणि आपल्याच नात्यामधील मुलीच्या चारित्र्यावर वेडीवाकडे बोलतो. हे त्याचे चांगले लक्षण नाही म्हणून त्याला बसवराजचा खूप राग आला होता. त्याला काय करावे आणि काय नाही हे समजेनासे झाले होते. आता बसवराजला कायमचीच अद्दल घडवल्याशिवाय पर्याय नाही. त्याला काही करून संपून टाकू असे आतिशला वाटत होते. त्या दृष्टीने आतिशने प्लॅन तयार केला. बसवराजला आपण काम करत असलेल्या ठिकाणी पार्टी करू असे म्हणून बोलवून घ्यायचे आणि तेथे तो आल्यावर दारूची पार्टी करू आणि त्याचा तेथेच काटा काढायचा असा आतिशने प्लॅन केला. तो रात्री झोपला तरी त्याला झोप येत नसे. त्याच्या डोक्यात सतत बसवराज व त्याचे बोलणे त्याच्या डोक्यामध्ये घर करून बसले होते. 24 मार्च 2024 रोजी आतिशने बसवराजला फोन केला. त्याला सांगितले की संध्याकाळी तू बिबिवेवाडी येथे ये, आपण पार्टी करू. त्यानंतर संध्याकाळी 8-9 वाजताच्या सुमारास त्या दोघांचे बसण्याचे प्लॅनिंग ठरले. पण आतिशने त्याला सांगितले की साईटवरचे एका कामगाराला कात्रजला सोडायचे असून मी तिकडे गेलो आहे, तू बांधकाम साईटवर ये असा आतिशचा त्याला निरोप मिळाल्याने बसवराज त्याला शोधत निघाला. काही वेळेतच बसवराज हा आतिशने थांबलेल्या कामाच्या साईटजवळ आला. आतिश त्याची वाटच पाहत बसला होता. बसवराज त्याला म्हणाला, उशीर झालाय, चल लवकर. बसवराजला पाहताच आतिशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने बसवराजला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. का रे बशा, माझ्या नात्यातील मुलीबद्दल वेडेवाकडे बोलून तिची बदनामी कशाला करतोस असे म्हणून त्याने बांधकाम साईटवर पडलेला लोखंडी पाईप त्याने उचलला आणि बसवराजला सपासप मारहाण करण्यास त्याने सुरुवात केली. दारू पिण्यासाठी बोलावलेल्या बसवराजला अचानक झालेल्या हल्ल्याने काय झाले हे समजलेच नाही. तो बचावासाठी प्रयत्न करत होता, पण तो बेसावध असल्याने त्याला काही कळेपर्यंत आतिशने लोखंडी पाईपने मारून त्याला अर्धमेले केले होते. बाजूलाच पडलेला मोठा दगड उचलून आतिशने बसवराजच्या डोक्यात घातला. तसा बसवराज जागीच कोसळला. त्याच्या अंगामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. बसवराज निपचित पडल्यानंतर आतिशने तेथून पळ काढला. 25 मार्च 2024 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी पुणे शहर कंट्रोल रूमला फोन करून कळवले की सकाळी 6:15 वाजण्यापूर्वी 359 एक कप्पर डेपोजवळ बिबिवेवाडी पुणे येथे ओसवाल मार्केटच्या 3 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पूर्वेकडून 3 नंबरच्या गाळ्यामध्ये
एक 25 वर्षीय तरुण रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे. काहीतरी गंभीर प्रकार असावा असे सांगून संबंधिताने फोन कट केला. पुणे शहर कंट्रोल रूममध्ये असलेल्या प्रभारींनी तात्काळ बिबिवेवाडी पोलीस स्टेशनला हा प्रकार कळवला. बिबिवेवाडी पोलीस स्टेशनला खबर मिळताच बिबिवेवाडी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम मृताची ओळख पटवण्यासाठी मैताच्या शर्ट व पॅन्टच्या खिशाची झडती घेतली असता सदर मृत व्यक्तीच्या खिशामध्ये आधार कार्ड मिळाले. त्या आधार कार्डवर बसवराज चित्रानंद गजंत्रे, वय वर्ष 26, आंबेडकर नगर गल्ली, मार्केट यार्ड, पुणे असा आधार कार्डवर पत्ता मिळाला. पोलिसांनी घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयामध्ये पाठवून देण्यात आला. पोलीस पथकाने मयत बसवराजच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता बसवराज व आतिशचा त्या दिवशी शेवटचा कॉल झाल्याचे आढळून आले. आतिश हा गुन्हा घडल्यानंतर सचिन पालस्कर यांना जाऊन भेटला होता. मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आतिशची माहिती काढून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चौकशी केली असता तो सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देत होता. मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर व त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आतिशविरुद्ध बिबिवेवाडी पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.